नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हर हर महादेव। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती फक्त ऐकण्याची नाही, तर आपल्या जीवनात उपयोगी पडणारी आहे। अनेक वेळा आपण देवाची पूजा करतो, व्रत करतो, मंदिरात जातो, दानधर्म करतो, पण तरीही मनासारखी फळं मिळत नाहीत। याचं कारण काय असू शकतं? कदाचित आपल्या हातून नकळत एखादी चूक होत असेल, किंवा शास्त्रात सांगितलेली एखादी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहितीच नसेल। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांना माहिती नसते, आणि ती माहिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते। जर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवत असाल, आपल्या कुटुंबाचं सुख, आरोग्य, समृद्धी आणि घरातील शांतता टिकून राहावी अशी मनापासून इच्छा असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणखी एक छोटी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही दररोज धर्म, अध्यात्म, पूजा, विधी, व्रत, सण, उत्सव आणि शास्त्रात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग कोणताही वेळ न दवडता आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूया, आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती चुकली तर आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग तुमच्याकडून राहून जाईल। देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी अन्नपूर्णा कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व। अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती देवघरात तांदळाच्या ढिगावर ठेवण्याची परंपरा आहे। कोण आहे देवी अन्नपूर्णा? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून घ्या। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णा ही अन्न, पोषण, समृद्धी आणि दानधर्माची अधिष्ठात्री देवी मानली जातात। अन्नपूर्णा या नावाचा अर्थ अन्नाने परिपूर्ण करणारी असा होतो। भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार अन्नाचे संरक्षण आणि पोषण करण्याचे कार्य देवी अन्नपूर्णा करतात अशी श्रद्धा आहे। अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा प्रतिमा देवघरात तांदळाच्या ढिगावर ठेवण्याची परंपरा आहे। यामागे धार्मिक श्रद्धा आणि महत्त्व काय आहे? तसेच भगवान शंकरांना देवी अन्नपूर्णेने अन्नदान का केले? पौराणिक कथा जाणून घेऊया। देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी अन्नपूर्णा कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व। अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती देवघरात तांदळाच्या ढिगावर ठेवण्याची परंपरा आहे। कोण आहे देवी अन्नपूर्णा? धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून घ्या। देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी अन्नपूर्णा कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्त्व। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णा ही अन्न, पोषण, समृद्धी आणि दानधर्माची अधिष्ठात्री देवी मानली जातात। अन्नपूर्णा या नावाचा अर्थ अन्नाने परिपूर्ण करणारी असा होतो। भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रह्म मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार अन्नाचे संरक्षण आणि पोषण करण्याचे कार्य देवी अन्नपूर्णा करतात अशी श्रद्धा आहे। अनेक घरांमध्ये देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा प्रतिमा देवघरात तांदळाच्या ढिगावर ठेवण्याची परंपरा आहे। यामागे धार्मिक श्रद्धा आणि महत्त्व काय आहे? तसेच भगवान शंकरांना देवी अन्नपूर्णेने अन्नदान का केले? पौराणिक कथा जाणून घेऊया। आपल्या भारतीय संस्कृतीत तांदूळ हा पवित्र, सात्विक आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो। पूजा, यज्ञ, विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांमध्ये अक्षता म्हणजेच तांदूळ वापरण्याची प्रथा आहे। धार्मिक मान्यतेनुसार देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळावर ठेवणे म्हणजे घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये आणि देवीची कृपा कायम राहावी अशी प्रार्थना केली जाते। जेव्हा देवी अन्नपूर्णेने भगवान शिवांनाच भिक्षा म्हणून अन्न दिले, पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी एकदा संसार आणि अन्न यांना माया म्हटले। त्यानंतर देवी पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात काशीमध्ये प्रकट झाल्या आणि त्यांनी भगवान शिवांनाच भिक्षा म्हणून अन्न दिले। या कथेतून अन्नाचे महत्त्व, त्याचा आदर आणि प्रत्येक जीवाच्या उदरनिर्वाहासाठी त्याची आवश्यकता अधोरेखित केली जाते। अन्न हेच जीवनाचे आधार आहे आणि त्याचा आदर करणे आवश्यक आहे, हा संदेश दिला जातो। देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळावर कशी स्थापना करायची? पारंपरिक पद्धत जाणून घ्या। देवघर स्वच्छ करून पूजा करण्यासाठी शुभ वेळ निवडा। एक स्वच्छ ताट, पितळी किंवा तांब्याचे तामण घ्या। त्यामध्ये स्वच्छ, अखंड तांदळाचा छोटा ढीग करा।
त्या तांदळाच्या ढिगावर देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा फोटो स्थिरपणे ठेवा. मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार अर्पण करा. नैवेद्य म्हणून शिजवलेला भात, दूध, तूप, खीर, गूळ किंवा इतर सात्विक पदार्थ अर्पण करू शकता. दीप आणि अगरबत्ती लावून देवी अन्नपूर्णेची आरती व प्रार्थना करा. शक्य असल्यास ओम अन्नपूर्णायै नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. तांदळावर अन्नपूर्णा देवीची स्थापना केल्याने धार्मिक श्रद्धा काय? घरात अन्नधान्याची भरभराट राहते. अन्नाचा अपव्यय टाळण्याची भावना निर्माण होते. सुख, समाधान आणि समृद्धी वाढते. कुटुंबावर देवीची कृपा राहते अशी मान्यता आहे. स्थापना करता ना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी. तांदूळ स्वच्छ आणि अखंड असावेत. मूर्ती तांदळावर स्थिर राहील याची काळजी घ्या. वेळोवेळी तांदूळ बदलून ते अन्न म्हणून वापरा किंवा गरजूंना दान करा. त्यांचा अपव्यय करू नका. देवघर आणि मूर्ती नियमित स्वच्छ ठेवा. अन्नाचा आदर करणे आणि शक्य असल्यास अन्नदान करणे हे देवी अन्नपूर्णेच्या उपासनेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. देवी अन्नपूर्णेची पूजा करताना अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि गरजूंना अन्नदान करणे हे विशेष पुण्यकारक मानले जाते. अशा प्रकारे देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळावर ठेवणे ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून अन्नाचे महत्त्व, समृद्धी आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानली जाते.